सांगली साताऱ्यात महायुतीची मतं फुटली। मवियाला महायुतीच्या 99 मतदारांचा पाठिंबा। महायुतीची तब्बल 75 ते 80 मतं फुटली। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धैर्यशील कदम यांनी 301 मतांनी विजय मिळवला। मात्र या विजयाच्या जल्लोषामागे महायुतीसाठी एक धोक्याची घंटा समोर आली। कागदावर बहुमतात असलेल्या महायुतीची तब्बल 75 ते 80 मतं फुटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना अपेक्षेपेक्षा 99 मतं अधिक मिळाली। त्यामुळे भाजपनं विजय मिळवला असला तरी या अंतर्गत फुटीमुळे महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। सांगली आणि सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत 894 मतदार आहेत। मात्र 9 मतं अवैध ठरल्यानं मतांचा आकडा 885 झाला। यात महायुतीला 650 तर मवियाला 193 मतं मिळणं अपेक्षित होतं। मात्र निवडणुकीनंतर महायुतीचे उमेदवार 593 मतं मिळाल्याचा आणि मवियाचे अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाल्याचं समोर आलं। त्यामुळे मवियाला अपेक्षित मतदानापेक्षा 99 मतं जास्त मिळाली, तर महायुतीला अपेक्षित मतांपेक्षा 57 मतं कमी मिळाल्याचं समोर आलं। तर अपक्ष उमेदवारांना 52 मतं मिळाली। दरम्यान मवियातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची 100 मतं फुटल्याचा दावा केला, तर महायुतीच्या विजयी उमेदवारांनी मतं फुटल्याचा दावा फेटाळून लावलाय। 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला। यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे। दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपदं महत्त्वाची असल्यामुळं त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपदं शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला। काही अपक्ष लोक होते ना मोदा तुम्ही अपक्ष लोक स्थानिक आघाड्या होत्या ना, स्थानिक आघाड्या होत्या, अपक्ष लोक होती आणि त्यांची मतं होतीच ना। अजिबात नाही। माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे। आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे। मुळात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जो वाद आणि राडा झाला होता त्याचा थेट फटका या निवडणुकीत बसल्याचं दिसतंय। कारण साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते यांनी मतदानाच्या आधीच नाराजीचा सूर अळवला होता। पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल। पण तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना। स्थानिक पातळीवरील ईर्ष्या आणि हेवेदावे वरिष्ठ नेत्यांना मिटवता आले नाही। तसंच दादांच्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यानं ही नाराजी मतपेटीतून बाहेर पडली। मात्र धैर्यशील कदम यांच्या विजयामुळे भाजपची विधान परिषदेची जागा सुरक्षित राहिली असली तरी 75 ते 80 मतांची झालेली फूट महायुतीच्या आत्मपरीक्षणाची वेळ आणणारी आहे। त्यामुळे जागा वाटप आणि स्थानिक वाद वेळेत न मिटवल्यास महायुतीला आगामी काळात मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं, हेच या निकालानं अधोरेखित केलंय। विजय पाटील, साम टीव्ही, सातारा।